लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुंबई आग्रा आणि नाशिक पुणे महामार्गावर दहशत माजवणाऱ्या एका आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केलाय। केरळमधील या सराईत टोळीनं वाडीवरे परिसरात स्कॉर्पिओ चालकाला बेशुद्ध करून 4.5 लाखांची लूट केली होती। पुन्हा एकदा सिन्नर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी 10 जणांना शिताफीनं अटक केली आहे। त्यांच्याकडून 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। गेल्या डिसेंबर महिन्यात वाडीवरे हद्दीत राजूर फाट्याजवळ मध्य प्रदेशातील एका स्कॉर्पिओ चालकाला अडवून त्याच्या डोळ्यात अज्ञात पदार्थ टाकून बेशुद्ध करण्यात आलं होतं। या टोळीने 4,50,000 रुपये लुटले होते। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं तांत्रिक तपास केला असता ही टोळी केरळमधील असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी थेट केरळ गाठून दोघांना अटक केली आहे। त्यांच्या चौकशीतून ही गँग पुन्हा नाशिकमध्ये दरोडा टाकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली आहे। 25 ला घडलेली होती। राजूर पाटी या ठिकाणी अशी गाडी, एक स्कॉर्पिओ गाडी लुटलेली होती। याबाबतची तक्रार पटेल या व्यक्तीने वाडीवरील पोलिसांच्या हद्दीमध्ये असल्यामुळे वाडीवरील दिली होती। तसा एक 4.5 लाख रुपये गेल्याचा गुन्हा हा 288 नंबरचा गुन्हा वाडीवरीच्या ठिकाणी 309(6) आणि 324(4) याच्याप्रमाणे दाखल करण्यात आला। या गुन्ह्याची गांभीर्य पाहून आम्ही त्याच्यासाठी एक स्वतंत्र पथक एलसीबीचं नेमलं होतं। एलसीबीचे प्रभारी अधिकारी श्री बगल आणि तिचं पूर्ण पथक त्याच्यामध्ये काम करत होतं। जवळजवळ 1000 सीसीटीव्ही चेक केल्यानंतर आणि 10,000 मोबाईल नंबर चेक केल्यानंतर काही गोष्टी निष्पन्न झाल्या। त्याच्यामध्ये आमच्या टीमने केरळवरून 2 लोकांना ताब्यात घेतलं। त्यांचं नाव बाबू रमण पिल्ले, चंदन नाडू, अर्नाकुलम केरळ आणि आकाश यस श्रीकांत कोडगल्लोर पिसू केरळ हे 2 लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून असं समजलं की सध्या त्याच टोळीतले 10 सदस्य हे सिन्नरच्या भागामध्ये एक गाडी लुटण्यासाठी आलेले आहेत आणि ती गाडी लुटण्यासाठी त्यांनी सापळा रचलेला आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर सिन्नरचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत वामरे, त्यांची पूर्ण टीम, इथली स्थानिक क्राईम ब्रँचची टीम त्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी जे 10 लोक होते त्या लोकांना पाठलाग करून ताब्यात घेतलं। म्हणजे इथले 10 लोक आणि केरळमधून आलेले 2 लोक असे 12 लोकांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे। एवढी मोठी टोळी आतापर्यंत कधी मिळालेली नाही। त्यातले 2 मिळतात, 1 मिळतात, 4 मिळतात, जास्त 12 लोकांना यामध्ये पकडलेलं आहे। या 12 लोकांच्याकडे 3 गाड्या मिळालेल्या आहेत। 3 वेगवेगळ्या गाड्या, त्याच्यामध्ये स्कॉर्पिओ मध्ये नाही त्या 3 गाड्यामध्ये स्प्रे, वेफर आणि इतर सर्व रॉड वगैरे या सगळ्या गोष्टीच्या दरोडा टाकण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात त्या सर्व मिळाल्या। म्हणून या 12 लोकांच्या विरोधात सिन्नर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्याकडे ज्या कार होत्या त्यामध्ये टोयोटा इटिओस, मारुती स्विफ्ट आणि होंडा सिटी अशा 3 वेगवेगळ्या कार त्याच्यामध्ये वापरल्या होत्या। बँकेमध्ये वापरणारे सगळे एटीएम कार्ड्स आणि इतर किमती मुद्देमाल असा साधारणतः 19,55,300 रुपयाचा मुद्देमाल हा त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। त्यांचा PCR घेतला गेलेला आहे। 23 तारखेपर्यंत त्यांना PCR मिळालेला आहे आणि त्यांच्या इंट्रोगेशन मध्ये त्यांनी वाडीवरीचा गुन्हा केलेला असल्याची कबूल दिलेली आहे। याच्याबरोबरच आणखी काही जिल्ह्यातील आणि राज्याच्या बाहेर मधले सुद्धा गुन्हे हे आताच्या पुढच्या परिस्थितीमध्ये नक्कीच उघडकीस येतील। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि सिन्नर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सिन्नर पुणे महामार्गावर सापळा रचलाय। यावेळी 3 चारचाकी गाड्यांमधून दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील 10 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून तलवार, गुप्ती, कोयता, मिरचीपूड आणि मोबाईल असा एकूण 19,55,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे आंतरराज्यीय महामार्ग लुटीचं मोठं रॅकेट हे उघडकीस आलंय। या यशस्वी कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, हेमंत कुमार भामरे, भगवान मथुरे आणि त्यांच्या पथकाचा मोलाचा वाटा आहे। या टोळीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील महामार्गावरील लुटीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।